सिंधुदुर्ग स्पोर्ट्स दोडामार्ग या दोन संघादरम्यान दोन्ही संघाचा विचार केला दोन्ही संघ एक एक सामना खेळतायत। आदी आर्यन देवली संघ आपल्या सलामीच्या सामन्यामध्ये विजयश्री संपादन करतोय, तर सिंधुदुर्ग स्पोर्ट्स दोडामार्ग संघाला मात्र आपल्या सलामीच्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागतोय। त्यामुळे दोडामार्ग संघाच्या दृष्टिकोनातून हा सामना अतिशय महत्त्वाचा या स्पर्धेतील आपला आव्हान राखण्यासाठी, तर दुसऱ्या बाजूने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करत या आजच्या दिवसात पहिल्या क्रमांकावर विराजमान होण्याचा मानस असेल तो म्हणजे या ठिकाणी आदी आर्यन देवली संघाचा। पंचांचा इशारा येतोय आमच्या दिशेने सामना सुरू होत असल्याचा आणि पहिला षटक घेऊन येतोय तो गोलंदाज रोहन कुंभार। स्ट्राइकला दिसतोय विकास कदम आणि नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज तुषार सकपाळ। ही जोड गोळी सलामीसाठी पहला ओवर लेकर जो कि रोहन कुंभार गेंदबाजी के मोर्चे पर स्ट्राइक पर रहेंगे। विकास कदम और तुषार सकपाळ जो कि नॉन स्ट्राइक एंड के ऊपर। दोनों टीमों के लिए महत्वपूर्ण मुकाबला। पहला और पावर प्ले का फुल टॉस डिलीवरी पहली गेंद के ऊपर फाइन लेग की दिशा में खेला, गेंद के पीछे दौड़ रहे खिलाड़ी पहला रन पूरा कर दिया, दूसरे के लिए पलटे, थ्रो उतना सटीक नहीं, थोड़ी सी देरी हो गई और तब तक मौका मिला था 2 रन पूरा करने का। खाता खोला विकास कदम ने इस 2 रनों के साथ। सन्माननीय रसिक दळवी आरोसीतील आमचे सन्माननीय रसिक दळवी यांचं मैदानाच्या परिसरामध्ये आगमन होतंय, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। फिर एक बार निकले रोहन कुंभार गेंदबाजी के लिए, इस बार आड़े बल्ले के साथ खेल दिया। पहली गेंद जिस तरह से लगी थी उससे ज्यादा इस गेंद में ताकत, गेंद टिप्स के लेग की सीमा रेखा के बाहर। 4 रन के लिए पहला चौका विकास के बल्ले से निकलता हुआ। चौवा यानी कि आते आते रन बनाने की, ये इसलिए तो विकास कदम का रन मशीन कहा जाता है भाई। ये अच्छी बल्लेबाजी कर लेता है मैदान पर। और इस बार ब्लॉक हॉल में गेंद खेल दिया सम्मानजनक तरीके से। सिंगल के लिए यहाँ पर निकला जरूर, सिंगल जो कि यहाँ पर, और सिंगल के साथ टोटल 7 रन पे परावर्तित होता हुआ। अक्सर कहा जाता है क्रिकेट में तेंदुलकर और गेंदबाज के हाथों में होनी चाहिए यॉर्कर, और यहाँ पर आपने देखी है सटीक यॉर्कर लगभग ब्लॉक हॉल में डाली हुई थी। सम्मान देना चाहो ऑनर ऑफ द स्ट्रोक के साथ, सीधी बल्ले के साथ गेंद को दबोच लिया, गेंद रुक चुकी तब तक सिंगल मात्र निकलता हुआ। अब रोहन कुंभार की गेंदबाजी का सामना करेंगे इस ओवर में पहली बार तुषार सकपाळ। एक और एक बड़ा नाम टेनिस बॉल क्रिकेट में, जानते हैं किस सिचुएशन में किस तरह की बल्लेबाजी की जाती है, अपनी टीम को किस तरह से बाहर निकलना, ये भली बात परिचित। आगे निकले थे खेलने के लिए, मिनी हेलीकॉप्टर शॉट कवर की दिशा में खेला, गोली के रफ्तार से गेंद जा रही थी लेकिन वैभव जाधव की लाजवाब फील्डिंग, दूसरा रन पूरा कर दिया, तीसरे के लिए पलटे और लगभग यहां पर तीसरा रन भी पूरा करते हुए 3 रन यहां पर निश्चित रूप से, और 3 रन के बदौलत अब टोटल मात्र आगे बढ़ता हुआ जो कि 10 रन डबल फिगर पे। एक बेहतरीन स्ट्रोक लेकिन उससे भी काबिल तारीफ फील्डिंग वैभव जाधव के। जानते थे जहां पर गेंद को रोकना थोड़ा सा मुश्किल है, आउटफील्ड तेज है लेकिन गेंद को रोक दिया कुछ गज अंदर जो कि सीमा रेखा के नजदीक। एक लाजवाब फील्डिंग का प्रदर्शन। और इस बार खेलना चाहते थे पैडल स्विप द्वारा, टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकले, अंपायर के पास देखा वाइड की मांग की लेकिन अंपायर ने कहा भाई आपका अगर बल्ला सही टाइम के ऊपर आ जाता तो गेंद बल्ले को टकरा जाती, इसलिए गेंद को अच्छी गेंद करार दे दिया और जो कि फैसला था गेंदबाज के हक में चला जाता हुआ। रोहन कुंभार थोड़ा सा महंगा ओवर पावर प्ले का, अब तक इस ओवर में निकले हैं 10 रन बगैर किसी नुकसान पर।
रिवर्स अटैम्प्ट करना चाहा, जब घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, लेकिन कभी कभार यही उंगली अटक जाती है और विकेट का पतन हो जाता है। पहला विकेट वापसी करता हुआ खेमे के ओर। विकास आउट होकर पहले में वापस और नए बल्लेबाज विशाल लुड़वे। एक बड़ा नाम टेनिस बॉल क्रिकेट में, लेदर बॉल भी क्रिकेट बेहतरीन खेल लेता है। ये खिलाड़ी सीधी बल्ले से बल्लेबाजी कर लेता है और एक बार मैदान के ऊपर ये रुक जाए ना तो ये बेहतरीन बल्लेबाजी के लिए जाना जाता है। पहला ओवर समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल है 10 रन 1 विकेट के नुकसान पर। और गेंदबाजी के लिए कोकन भाई तड़ेखोल के ओर से जिसने प्रतिनिधित्व किया, दोड़ामार तालुके में जिसे तेज तर्रार गेंदबाज के लिए जाना जाता है, ऑलराउंडर खिलाड़ी जो कि मैदान के बीच में नीलेश सावंत आपको नजर आता हुआ गेंदबाजी के लिए। अच्छी गेंदबाजी यहाँ पर करनी पड़ेगी नीलेश को अपनी टीम के लिए। अच्छी गेंद ब्लॉकल में यॉर्कर लेंग की गेंद ऑफ स्टंप के ऊपर थे, हल्के हाथों से खेल दिया गली की दिशा में। जब तक फील्ड किया जाए एक सिंगल निकलता हुआ, सिंगल के साथ टोटल मात्रा अब आगे बढ़ती हुई जो कि 11 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर। अगर इस मुकाबले में जान फूकनी है तो यहाँ पर कसौट भरी गेंदबाजी करनी पड़ेगी दौड़ा मार टीम को। और आर्यन टीम देवली को अगर बात बनानी है तो 60-70 तक अपनी टीम की नैया को लेकर जाना पड़ेगा, तभी बात बनेगी इस मैदान के ऊपर। क्योंकि अब धूप के लिए दोपहर का सत्र हो चुका है। फुल टाइट डिलीवरी कलाई के सारे खेल दिया मिडान के क्षेत्र में। खिलाड़ी तेजी के साथ आए, मात्र मिलेगा वहां पर सिंगल और सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 12 रन 1 विकेट के नुकसान पर। इस मैदान की खासियत यही है, दोपहर के सत्र में बल्लेबाजों को काफी राज आ जाते हैं, लेकिन कभी कभार इस तरह से मूड बदल जाता है इस पिच का। कभी कभार गेंदबाज के पक्ष में निर्णय दे देते हैं, यही आपने देखा है सुबह से इस मैदान पर। पटकी हुई गेंद इस बार हल्के हाथों से खेल दिया, आगे निकले थे। जैसे ही देखा बल्लेबाज को आगे निकलते हुए गेंद को खींचा थोड़ी अपनी तरफ, थोड़ा सा टिप्पा गिराया आगे की तरफ और एक सिंगल मात्र निकलता हुआ 13 रन टोटल स्कोर बोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर। ठीक ठाक गेंदबाजी, सही नसीहत भरी गेंदबाजी जो कि सिक्के के ऊपर की गेंदबाजी कही जाती है, वो मात्र इस मैदान के बीच में आपको देखने को मिल रही है नीलेश द्वारा मैदान पर। बार आगे निकले थे खेलने के लिए, स्विंग एंड मिस, टिप्पा गिरने के बाद अंदर की तरफ निकले। इंतजार कर रहे थे ऑफ कटर गेंद का, लेकिन गेंद अंदर की तरफ आई और चली गई विकेट कीपर देवीदास के हाथ में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। बेहतरीन गेंदबाजी। एक युवा गेंदबाज को बड़ा प्लेटफॉर्म में जब मिल जाता है ना तो कितना खुकार बन जाता है यह दर्शाता है। जिसके पास 100% योगदान देने की क्षमता है वही इस मैदान के ऊपर खेल सकता है अपनी टीम के लिए। इस बार पटकी हुई गेंद, लेकिन मौका था बड़ा शॉट खेलने का, बल्ले के सिरे से लगी जरूर, सिंगल के लिए चली गई। मौका था बड़ा शॉट खेलने का और सिंगल के साथ अब टोटल मात्र आगे बढ़ता हुआ 14 रन स्कोर बोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर। एक नपातुला ओवर, अब तक 5 गेंदें डाल चुके हैं नीलेश सावंत और 4 रन मात्र दिए इस 5 गेंदों में। एक गेंद डॉट भी डाली है। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के बीच में करता हुआ ये गेंदबाज नीलेश सावंत। इस बार आगे निकले, हाफ वाली बनाकर खेल दिया है, कवर की दिशा में पहला रन पूरा कर दिया। दूसरे के लिए पलटे दाजी दुरत जब तक आए, मिस फील्डिंग होती हुई और इसका फायदा उठाते हुए दूसरा रन भी पूरा करते हुए लगभग दबाव डाला था फील्डर के ऊपर और हल्की सी मिस्टेक यहाँ पर, और जो कि 2 ओवर भी समाप्त होता हुआ दूसरा। इस ओवर में निकले 6 रन, एक नपतला ओवर समाप्त और 2 ओवरों का खेल समाप्त होने के बाद टोटल पहुंचा है 16 रन 1 विकेट के नुकसान पर।
शानदार गेंदबाजी, पहले ओवर में निकले थे 10 रन, इस ओवर में निकले हैं 6 रन। अब देखना है गेंदबाजी का मोर्चा किसके हाथ में दिया जाता है। आर्यन स्पोर्ट्स देवली टीम की अगर बात की जाए, आदि आर्यन देवली टीम की बात की जाए, तो पहला मुकाबला जीतने के बाद पूरे हौसले के साथ मैदान के बीच में उत्साह अंग अंग में नजर आता हुआ। उनकी टीम की अगर बात की जाए, नाना नायक जैसा धुरंधर उनके खेमे में मौजूद, अक्षय घाटोला जैसा हार्ड हिटर बल्लेबाज अभी भी मौजूद है, और जिसके चलते इस ओवर के बाद आधे ओवरों का खेल बाकी रहेगा। लेकिन तब तक इन दो बल्लेबाजों को अपनी टीम की इस नैया को आगे लेकर जाना पड़ेगा, किनारे तक लेकर जाने का। और जब तक अक्षय घाटोल नाना नायक की बल्लेबाजी की बारी आ जाए, तब तक सेट टोटल इस मैदान के बीच में खड़ा करना पड़ेगा। वैभव जाधव जो कि गेंदबाजी के लिए फुल टॉस डिलीवरी, यहाँ पर हाफ अली बनाकर खेल दिया, ऑफ स्टंप से बाहर से सिंगल मात्र निकलता हुआ, एक सिंगल के साथ टोटल परावर्तित होता हुआ, जो कि 17 रन। वैभव जाधव की अगर बात की जाए, आजगांव एक्सप्रेस इनको कहा जाता है, रेडी एक्सप्रेस के नाम से भी जाने जाते थे वैभव जाधव, तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। अभी आज का दौर इनका देखा जाए तो बल्लेबाजी से अच्छा कारनामा कर दिखाते हैं लेफ्ट हैंडेड बल्लेबाज। आगे निकले थे, स्लोअर वन डिलीवरी, जाल में फंसाना चाह रहे थे, सिंगल तो निकलेगा, दूसरे के लिए पलटना चाह रहे थे, लेकिन वहां पर रोहन थे तैनात, जब तक गेंद को फील्ड करे, एक सिंगल मात्र निकलते हुए, सिंगल के साथ टोटल में आगे बढ़ा 18 रन, जो कि एक विकेट के नुकसान पर। जानते हैं बल्लेबाज कोई गड़बड़ नहीं, कोई दिक्कत नहीं, एक आध और बड़ा निकलेगा तो स्कोर ठीक ठाक हो जाएगा, यही सोच इन दोनों बल्लेबाजों की। इस बार आड़े बल्ले के साथ खेल दिया, हवा में गेंद, लेकिन फील्डर के सर के ऊपर से सीमा रेखा के बाहर, सनसनाता दंदनाता गेंद सीमा रेखा के बाहर, पहला छक्का इस इनिंग का। रन के ऊपर परावर्तित होता और टोटल जो बड़ा शॉट चाहिए था वो निकला इस बल्लेबाज के बल्ले से, विशाल लुड़बे के बल्ले से। और यही तारीफ इस खिलाड़ी की नहीं होती, क्योंकि जानते इस खिलाड़ी को, लेदर बॉल हो टेनिस बॉल हो, बेहतरीन बल्लेबाजी। रिवर्स अटेम्प्ट करना चाह, इस बार गैप से गेंद थर्ड मैन सीमा क्षेत्र से बाहर, 4 रन के लिए जो बड़ा और चाहिए था वो निकलता हुआ छक्के के बाद और लगाए चौका। 5वें गियर की बल्लेबाजी, 5वें गियर के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं, विस्फोटक बल्लेबाजी यहां पर करता हुआ विशाल लुड़बे मैदान के बीच में फिर एक बार खेलना चाह, लेकिन इस बार बल्ले का सही कांटेक्ट नहीं हुआ, दाजी तेजी के साथ निकले, डायरेक्ट हिट लगाना चाह रहे थे, लेकिन बीच में खड़े थे वैभव, सिंगल तब तक निकलता हुआ और सिंगल के साथ टोटल अब आगे बढ़ता हुआ 29 रन, 29, लॉस ऑफ 1 विकेट, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। वैभव जाधव तेज रफ्तार में थोड़े से अपने लाइन चुके, लेम चुके, और जिसका फायदा भरपूर उठाया लुड़बे ने। आगे निकले थे खेलने के लिए, आड़े बल्ले के साथ खेला, निचले हिस्से को लगी गेंद और तो शायद हो सकता था, लेकिन कवर बैकअप लेग गली की दिशा में वहां पर होता हुआ एक सिंगल निकलता हुआ, साथ साथ मुझे लगता है और भी समाप्त होता हुआ तीसरा सिंगल के साथ 30 रन। ये हालात 3 ओवरों का खेल समाप्त, 10 के औसत से अभी भी 18 गेंदों का खेल बाकी है, मैच में रोमांच बाकी, मैच में ट्विस्ट बाकी, दोपहर का सत्र है, धूप के लिए है, मैदान के बीच में रनों के लिए बहुत कुछ बचा है, क्या होने वाला ये तो आने वाला समय तय करेगा। बात यहां पर बताना चाहूंगा, लुड़बे ने यहां पर एक छक्का एक चौका जड़ा है, एक चौका निकला था विकास कदम के बल्ले से, तुषार उनका भलीभांति साथ दे रहे हैं, लेकिन सिंधुदुर्ग स्पोर्ट्स दोडामार्ग को अगर इस मैच में वापसी करनी है तो विकेट लेने के सिवा उनके पास चारा नहीं। मिस्ट्री गेंदबाज के लिए जाना जाने वाला बाला सावंत जब तक गेंदबाजी के लिए आए, ये गेंदबाजी में बदलाव हो, तब तक कमेंट्री बॉक्स में बदलाव होता हुआ, कमेंट्री बॉक्स में फिर एक बार आज के इस मुकाबले के दौरान मैं आमंत्रित करता हूं गुरु चिटनीस को, और इस मुकाबले के दौरान सभी दर्शकों से मैं विदा लेता हूं। धन्यवाद।
30 धावा जमवण्यास यश संपादन करतोय तो आदी आर्यन देवलीचा संघ. पहिलं षटक 10 धावांचं, त्यानंतर दुसरं षटक एक सुरेख षटक टाकलं होतं निलेशनं केवळ 6 धावांचं. परंतु त्यानंतर वैभवच्या गोलंदाजीवरती 2 आक्रमक फटके खेळतोय विशाल लुडबे आणि आपल्या संघाला आवश्यक धावगती आहे, मोठे फटके आहेत ते मिळवून देतोय. तब्बल 14 धावा मागच्या षटकात कुठल्या त्या मात्र या फलंदाजीच्या जोडीनं तर आदी आर्यन देवली संघाच्या. परिणामी पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धाव फलकावरती आणि बाळा सावळ नावाचा मिस्ट्री गोलंदाज रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचा प्रतिनिधित्व करणारा हा गोलंदाज येतोय. पहिला चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा खेळून काढतोय कव्हरच्या दिशेनं, त्या ठिकाणी डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातोय आणि अगदी सीमारेषेने अधिक चेंडूला अडवतोय. परिणामी जोपर्यंत तो क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल, चेंडू अडवेल, परतीची फेक होईल तोपर्यंत 2 धावा मात्र सहज गतीने धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मोबदल्यात धावसंख्या आता मात्र 32 धावांवरती येऊन पोहोचते. चौथ्या षटकाचा खेळ आता मात्र सुरू झालाय. एका गड्याच्या मोबदल्यात आदी आर्यन देवली संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना. बाळाचा पुढचा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचं उद्दिष्ट. जसा फलंदाज पुढे सरसावला, बाळानं आपल्या त्या ठिकाणी चेंडूच्या टप्प्यामध्ये बदल घडवून एक आखूड टप्प्याचा चेंडू टाकला बाळानं. त्यामुळे शेवटच्या अंतिम क्षणी आपला फलंदाज शॉट चेक करतोय, सिंगल काढतोय आणि स्ट्राईक सुपूर्द करतोय. तो आक्रमकरीतीनं फटकेबाजी करणारा विशाल लुडबेच्या हातामध्ये. हाच विशाल लुडबे ज्याने मागच्या षटकात एक उत्तुंग षटकार, एक चौकार लगावला होता. आपले आक्रमक इरादे त्याने स्पष्ट केले होते. तोच विशाल लुडबे आता स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. सामना करेल तो बाळा सावळ सारखा एक मिस्ट्री गोलंदाजीचा या षटकामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जातोय, कट करतोय, चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पहिली धाव पूर्ण केली जाते, परंतु चपळाईने त्या ठिकाणचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय, परतीची फेक करतोय. त्यामुळे दोन्ही फलंदाजाचा जो मनसुबा होता 2 धावांचा, तो मात्र निर्णायक क्षणी त्यांना बदलावा लागतोय आणि केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने आता मात्र 34 अशी धावसंख्या धाव फलकावरती परिवर्तित झालेली. एका गड्याच्या मोबदल्यात पहिला गडी विकासच्या रूपामध्ये गारद झालेला. 7 धावांवरती विकासची खेळी संपुष्टात आली. त्यानंतर मात्र एक सुरेख भागीदारी होताना दिसते. फुलटॉस चेंडू, मोठा फटका, चेंडू हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. याच्यावेळी मात्र कोणतीही चूक करत नाहीये. ज्या अपेक्षेनं कर्णधारानं दाजी धुरतनं चेंडू सोपवला होता बाळा सावळकडनं, एक जमलेली जोडी फोडण्याच्या इराद्यानं त्याच्याकडे चेंडू सोपवला होता, तो कर्णधाराच्या अपेक्षा या ठिकाणी सार्थ ठरवतोय आणि जमलेली भागीदारी फोडण्यात यश संपादन करतोय. माघारी परतावं लागते ते तुषारला. दुसरा धक्का बसतोय, धावसंख्या येऊन पोहोचते ती 34 धावा प्रथम फलंदाजी करताना आदी. मैदानाचा विचार केला दुपारच्या सत्रात, जसा जसा उन्हाचा कडाका या मैदानावरती पाहतो, खेळपट्टी जी आहे ती फलंदाजांना अनुकूल होते. दुपारच्या सत्रानंतर आज या खेळपट्टीवर या मैदानावरती जे सामने होतात ते उच्चांकी धावसंख्येचे 60-70 धावांचे त्याच दृष्टीने मार्गक्रमण करताना दिसतोय तो आदी आर्यन देवली संघ. हा मात्र कडक फटका निश्चितपणे पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू बघता बघता सीमा पार करतो. विशाल लुडबे पुन्हा एकदा आपला आक्रमक इरादा या ठिकाणी स्पष्ट करतो. कशा रीतीची फटकेबाजी या सामन्यात त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल उपस्थित क्रिकेट रसिकांना, याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवतो तो विशाल लुडबे आणि चेंडूला मात्र चौकाराची दिशा दाखवतोय. एकंदरीत और पिच पद्धतीने चेंडू खेळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. थोडासा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षकांना चूक होते. परिणामी केवळ 1 धाव मिळते या फटक्यातून ते विशाल लुडबेला. एकंदरीत बाळा सावळ याचा देखील षटक संपुष्टात येते. 3 षटकांचा खेळ संपतोय, धावसंख्या 39, 4 षटकांचा खेळ संपतोय. 39 अशी धावसंख्या धाव फलकावरती लागते, ती मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात. बाळानं दिल्या या मागच्या षटकात 9 धावा आणि त्या मोबदल्यात एक जमलेली भागीदारी फोडण्यात तुषारला त्यानं माघारी पाठवलंय. 4 षटक 39 धावा 2 गडी बाद अशी धावसंख्या. डीजे
समालोचन करतो. या अगोदर जय भोसले यांनी समालोचन केलं. आम्ही या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सवरून प्रेडिक्शन केलं होतं की 60-65 धावांचा टप्पा प्रथम फलंदाजी करणारा आदी आर्यन देवलीचा संघ सहज गतीनं या ठिकाणी पूर्ण करेल. आणि 60-65 धावांचा टप्पा जर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने गाठला तर निश्चितपणे एक अतितटीचा सामना या मैदानावरची दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित या सर्व क्रिकेट रसिकांना निश्चितपणे पाहायला मिळेल. आणि त्या दिशेनं वाटचाल करताना दिसतोय तो मात्र आदी आर्यन देवलीचा संघ प्रथम फलंदाजी करताना 40 गाठतोय धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5व्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती. निलेश नावाचा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघातर्फे 5वं षटक घेऊन आणि सामोरं जातोय तो आदी आर्यन देवली संघाचा कर्णधार अक्षय घाटवळ. पुढचा चेंडू ब्लॉक होल मध्ये सुरेख चेंडू खोदून काढतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू मागे स्वतः गोलंदाज येतोय. चेंडू अडवतोय. धाव घेण्याची काही शक्यता आहे ती मात्र संपुष्टात येत आहे. परिणामी बऱ्याच चेंडूच्या अंतरानंतर एका निर्धाव चेंडूची गणना ही धाव फलकावरती या ठिकाणी केली जाते. म्हणजे फलंदाजी किती सुरेख होते बघा. प्रत्येक चेंडूवरती धावा जमवल्या जात आहेत फलंदाजाकडून आणि बऱ्याच वेळानंतर हा एक निर्धाव चेंडू फेकला जातोय तो निलेशच्या भात्यामधून. निलेशला का एक चांगला गोलंदाज गुणवान गोलंदाज संबोधला तर याचं प्रात्यक्षिक देतोय. मोठा फटका निघतो अक्षयच्या बॅट मधून. फसलेला फटका मला वाटतं थेट जातोय परंतु षटकार झेल घेण्याच्या नादात दाजी धुरत मात्र सीमारेषा पार करतोय आणि अगदी सीमारेषेवर पाय ठेवत हा झेल टिपतोय परंतु पंच त्या ठिकाणी सीमारेषेवर पाय धावसंख्या आता मात्र 46 वरून पोहोचली. आक्रमक रवैया दोन्ही फलंदाज आता मात्र राहिलेल्या काही चेंडूंच्या या डावातील खेळात आक्रमक फटके खेळावे. आपल्या संघाला 60-70 धावांचा टप्पा गाठून द्यावा हा मनसुबा एका बाजूने अक्षय घाटवळ तर दुसऱ्या बाजूने विशालचा. फुल टॉस चेंडू त्याच्यावरती प्रहार करतोय. चेंडू जातोय डीप कव्हरच्या दिशेने. पहिली धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघता बघता बघा विशाल लुडबे मात्र धावबाद होतोय. ज्या ठिकाणी केवळ एकच धाव आली असते त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र फसतोय आणि या प्रयत्नात धावबाद होताना दिसतोय तो मात्र फलंदाज विशाल लुडबे. एकंदरीत आता मात्र तिसरा धक्का बसताना दिसतोय. विशाल लुडबे माघारी परततो. जो विशाल लुडबे अतिशय आक्रमक रीतीने फटकेबाजी करत होता. या अगोदर त्याने 2 चौकार 1 षटकार जो त्याने ठोकला होता ते 2 चौकार आणि 1 षटकाराने सजली त्याची खेळी मात्र संपुष्टात आली होती धावबादच्या रूपामध्ये. जी सफलता हवी होती कोकण सिंधुदुर्ग स्पोर्ट्स दोडामार्ग संघाला ती महत्वपूर्ण सफलता मात्र प्राप्त करून देतोय तो धावबादच्या रूपात. तो मात्र क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षकाच्या एका सुरेख कॉम्बिनेशन मधून. परिणामी आता मात्र 47 नवीन फलंदाज नेविल गोन्साल्विस मैदानामध्ये जाताना दिसतोय. नेविल गोन्साल्विस हा फलंदाज विशाल लुडबेची जागण्यासाठी मैदानामध्ये जाताना दिसतोय. साथ देण्यासाठी कर्णधार अक्षय घाटवळला. धावसंख्या 47 वरती 5व्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती. अतिशय सुरेख षटक या ठिकाणी टाकतोय. एक चेंडूवरती जरूर अक्षयने त्याला षटकारात रूपांतरण केलं एका चेंडूचं परंतु त्यानंतर ठीकठाक गोलंदाजी होताना दिसते ती निलेशकडनं. हाणामारीची शेवटची षटकं या डावातील काही शिल्लक आणि जास्तीत जास्त दोन्ही फलंदाजाचा निश्चितपणे प्रयत्न की संघाला जास्तीत जास्त मोठे फटके खेळत एक आव्हानात्मक धावसंख्या उभारून द्यायची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नेविलचा प्रयत्न बघा. मोठा फटका खेळण्याचा आणि त्या ठिकाणी धावबाद होण्याची शक्यता होते. पंचांकडनं अपील केल्यासाठी ऑब्स्ट्रॅक्टिंग द फिल्डिंगचं अपील केलं जातंय परंतु पंचांचा इशारा काय येतो बघायचा आहे. दोन्ही पंच या ठिकाणी सलामत करतायत. अखेर नाबाद ठरवलं जात आहे की दुसऱ्या बाजूनं नेविलनं आपला एंड काही ते चेंज केलं नाही. आपला रूट त्यांनी चेंज केला नव्हता त्यामुळे पंचांनी मात्र नाबाद ठरवलं. 1 धाव मिळते ती मात्र नेविलला. एका धावेनं नेविलनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ते 48 वरती. आता मात्र अक्षय घाटवळ एक आक्रमक फलंदाज स्ट्राईक एंडमध्ये सज्ज होतोय. सामना करतोय तो निलेशचा. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून करतो. मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल करतोय आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेत स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो अंतिम निर्णायक षटकामध्ये अक्षय घाटवळ. एकंदरीत पहिला 5 षटकांचा या डावातील खेळ संपतोय. 49 अशी धावसंख्या उभारण्यात यश संपादन करतोय ते मात्र आदी आर्यन देवली संघ सिंधुदुर्ग स्पोर्ट दोडामार्ग संघाविरुद्ध खेळताना. डीजे
वैयक्तिक कोटातलं दुसरं आणि संघातर्फे अंतिम आणि निर्णायक षटक घेऊन येताना दिसतोय तो मिस्ट्री गोलंदाज बाळा सावळ. पुन्हा एकदा हाच बाळा सावळ ज्याने जमलेली भागीदारी दुसऱ्या गड्यासाठी विकास, तुषार आणि विशाल या दोन फलंदाजांदरम्यान ती भागीदारी होती, ती भागीदारी फोडण्यास ज्याला यश संपादन झालं होतं मागील षटकात तोच बाळा सावळ अंतिम षटक घेऊन सामना करतो. अक्षय पहिला चेंडू आखूट टप्प्याचा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग तेवढंसं चांगलं नाही. नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. अक्षय घाटवाळच्या बाजूने एंड कडनं थ्रो केला जातोय. फ्रंट फुट नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. या चेंडूवरती निघाल्या 2 धावून धावा, एकंदरीत 3 धावा आणि त्यानंतर सुवर्ण संधी ही फ्री हिटची असणार. म्हणजे एका चेंडूवरती आता किती धावा येतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. निश्चितपणे अक्षयचा मनसुबा, अक्षयच्या मनात आता मात्र विचार या ठिकाणी चालला असेल की या चेंडूवरती जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत आणि आपल्या संघाला एका मोठ्या धावसंख्येच्या दृष्टीनं मार्गक्रमण करून द्यायचं आहे. तोच अक्षय पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याच्या इराद्याने सज्ज होतोय बाळाच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. आखूट टप्प्याचा चेंडू जोरकस फटका त्या ठिकाणी जातो काव कॉर्नरच्या दिशेनं. 2 क्षेत्ररक्षक भेटतात, चेंडू मात्र सीमा पार जातोय 4 धावांसाठी. मिळालेल्या फ्री हिटच्या संधीचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतोय तो अक्षय घाटवळ. अक्षय घाटवळला का एक आक्रमक फलंदाज म्हटलं जातं, का त्याला मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये बोलवलं जातं, का तो एका मोठ्या सिंधुदुर्गातील मोठ्या संघाचं प्रतिनिधित्व निश्चितपणे आपल्या फलंदाजीमधून करून देतो तो अक्षय घाटवळ. आता मात्र धाव फलकावरती चौकाराच्या मदतीनं पहिला चेंडू नो बॉल, त्यानंतर मिळालेला फ्री हिटचा चौकारात रूपांतर. येणारा अजून 5 चेंडूत कितपत धावा जमवतो अक्षय हे पाहणं उत्सुक ठरेल. पुन्हा एकदा मोठा फटका, फसलेला फटका, परंतु शेप शॉट मी तर म्हणतो त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, परंतु त्या ठिकाणी कोणता क्षेत्ररक्षक नसल्यामुळे अक्षयला या फटक्यातून निश्चितपणे 2 धावा मिळत आहेत. अक्षयचा मनसुबा बघा, मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेत स्ट्राईक आपल्याकडे सुपूर्द करायची आहे. एक खेळाडू सेना बरोबर असं म्हटलं तर काय वाव घटणार आहे. तोच अक्षय घाटवळ कर्णधार या नात्यानं आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन मोठा फटका. पुन्हा एकदा अक्षयच्या बॅटमधून डीप मिड विकेट क्षेत्रात पहिली धाव पूर्ण केली. अक्षयचा निश्चितपणे प्रयत्न असेल दुसरी धाव घेण्याचा. दुसरी धाव बघता बघता जोपर्यंत फेक येते तोपर्यंत पूर्ण केली जाते. नेव्हिलचा इरादा नव्हता, परंतु शेवटच्या क्षणी अक्षयनं नेव्हिलला ही दुसरी धाव घेण्यास भाग पाडलाय. परिणामी या ठिकाणी आता मात्र धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या येऊन पोहोचते ती 60 धावांवरती प्रथम फलंदाजी करताना. जे प्रेडिक्शन होतं कॉमेंट्री बॉक्स कडनं 60 धावांचं, ते प्रेडिक्शन या ठिकाणी सफल होताना दिसते. ते प्रथम फलंदाजी करताना ते मात्र आदी आर्यन देवली संघाचं खेळतोय सिंधुदुर्ग स्पोर्ट दोडामार्ग संघाविरुद्ध आजच्या दिवसातील 3ऱ्या सामन्यामध्ये. 60 धावांचा टप्पा तर गाठलाय. निश्चितपणे एक चांगला एक अटीतटीचा मुकाबला उपस्थित क्रिकेट रसिकांना या मैदानावरती निश्चितपणे पाहायला मिळेल. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ ना बाकी आणि अक्षय घाटवळ स्ट्राईक करते. खोदून काढलाय चेंडू, ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला एक सुरेख चेंडू, परंतु खोदून काढतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक बघा. आणि मला वाटतं गोलंदाज निलेश त्या ठिकाणी आणि थर्ड अंपायर घेतला तर रनआउटच्या रूपात ते पंचांकडनं पंच रिव्ह्यू घेत आहेत थर्ड अंपायर कडे. तो मात्र रनआउटचा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. थर्ड अंपायर या ठिकाणी जातील अजमान सय्यद 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत. थोड्याच वेळात या ठिकाणी आणि 4th अंपायर महेश ढोंगरे जो की न्यूझीलंड से आहे. पंचांचा इशारा निश्चितपणे येईल. धावबाद होतो की नाही नेव्हिल की सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये हे आपल्याला काही वेळातच कळेल. रिव्ह्यू घेतला जातोय आणि फलंदाज बाद. नेव्हिल बाद असल्याचा निर्वाळा देत आहेत 3रे पंच अजमान सय्यद. त्यामुळे धाव फलकावरती केवळ 1 धाव जोडली जाईल. अक्षयचा प्रयत्न, अक्षयला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याच्या उद्दिष्टानं आपली विकेट त्या ठिकाणी सॅक्रिफाईस करतोय नेव्हिल आणि माघारी परततोय. सकाळपासून ज्यांची आम्ही आतुरतेनं वाट बघत होतो ते LSS नेमळे संघाचे करता धरता सन्माननीय नेमळे सरपंच विनोदजी राहुळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तमाम आयोजकांच्या वतीनं कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना बसण्याची विनंती करतो. कालच्या दिवसात नेमळेमध्ये आम्हाला सूत्रांकडनं बातमी लागली की नेमळे
गावात पूर्णपणे कालच्या दिवसात लाइटिंग केली होती आणि फटाक्यांची आतिषबाजी रोषणाई या ठिकाणी नेमळे गावामध्ये विनोद राऊळ यांच्या माध्यमातून, कारण त्यांचा संघ बाद फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. 12 सावळ्या दरम्यान पुन्हा एकदा अक्षय घाटवळसाठी पुढचा चेंडू, पुन्हा एकदा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. अक्षयचा कोणता इरादा नाहीये एक धाव घेण्याचा, कारण त्याला माहिती आहे मोठे फटके त्याच्या फलंदाजीमध्ये कितीच त्या ठिकाणी क्षमता आहे, तो अक्षय भलीभाती त्या ठिकाणी ओळखून, त्यामुळे स्ट्राईक आपल्याकडे सुपूर्द ठेवावी आणि येणारे काही चेंडूच्या खेळात चौकार षटकार ठोकावे, हा मनसुबा त्या ठिकाणी मैदानावरती अक्षयचा. 61 अशी धावसंख्या. आता मात्र धाव फलकावरती विनय धुरी नवीन गोल फलंदाज. स्लोवर होऊन पद्धतीचा चेंडू बघा, अक्षयला फटका खेळायचा होता मिड विकेटच्या दिशेनं, परंतु गतीमध्ये बदल घडून आणतोय बाळासावळ. का बाळासावळला मिस्ट्री गोलंदाज संबोधलं जातं याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक देतोय आणि शेवटच्या क्षणी अक्षय घाटवळ सारख्या एका कसलेल्या फलंदाजाला तो मात्र चकवतोय. परिणामी शेवटचा चेंडू निर्धाव म्हणून गणला जातोय. निर्धारित पहिल्या 6 षटकांचा खेळ संपतोय आणि निर्धारित पहिल्या 6 षटकात 61 धावा जमवत 62 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते सिंधुदुर्ग स्पोर्ट्स दोडामार्ग संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी. आणि निश्चितपणे सिंधुदुर्ग दोडामार्ग संघाला या 62 धावा जमवायच्या आहेत आणि आपलं या स्पर्धेतील आव्हान हे जिवंत ठेवायचं आहे. तर दुसऱ्या बाजूने आदि आर्यन देवली संघाला हा सामना विजयशी संपादन करून बाद फेरीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे सरसावण्याची संधी. काय होईल या सामन्यात, कोणता संघ कोणत्या संघावरती वरचढ ठरेल हे निश्चितपणे या ठिकाणी काही वेळाच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत मी घेऊन जातोय समालोचन कक्षात बदल या नात्यानं मी गुरुचिटणीस तुम्हा सर्वांची रजा घेतोय आणि मायक्रोफोन सुपूर्द करतोय जय भोसले यांच्याकडे. वेलकम जय. और आदि आर्यन देवली के बीच में पहले बल्लेबाजी करते हुए आदि आर्यन देवली टीम ने, जो कि विकास ने बनाए, यहाँ पर अगर बात की जाए 7 रन 5 गेंदों का सामना किया और 9 गेंदों में 12 रनों का एक शानदार योगदान दिया तुषार ने. और विशाल लुड़बे जो कि 11 गेंदों में 21 रनों का योगदान दे चुके हैं. साथ साथ आखिरी दौर में 10 गेंदों में 19 रनों का योगदान. एक कप्तानी बारी यहाँ पर अक्षय घाटवल द्वारा, और जिसके चलते हुए निर्धारित 6 ओवर में 61 रन बनाए, जो कि पहले बल्लेबाजी करते हुए, और जीतने के लिए निर्धारित 6 ओवर में 62 रनों का एक बड़ा टोटल. हमने कमेंट्री बॉक्स से प्रेडिक्शन किया था 60 रनों का, लगभग उसी नक्शे कदम के ऊपर ये टोटल बन चुका है. क्या होगा ये तो आने वाला समय तय करेगा. तब तक यहाँ पर 62 रनों का पीछा करते हुए सिंधुदुर्ग दोडामार्ग टीम को जीत हासिल करनी पड़ेगी. अगर इस प्रतियोगिता में उनको वापसी करनी है, इस प्रतियोगिता में उनका आह्वान जीवित रखना है, तो ये 62 रन उनको बनाने पड़ेंगे. और साथ साथ यहाँ पर आदि आर्यन देवली टीम का यहाँ पर यह प्रयास होगा कि लगातार दूसरी जीत यहाँ पर हासिल कर पहले पायदान के ऊपर अपनी टीम को लेकर जाए. क्या होगा इस मुकाबले के दौरान, कौन जीतेगा कौन हारेगा, क्या दोडामार्ग जीत पाती है या देवली की टीम इस प्रतियोगिता में लगातार दूसरी जीत हासिल करते हैं, ये बताने के लिए इस दूसरी इनिंग में आमंत्रित करता हूं युवा कमेंटेटर सचिन सावंत और उनके साथ दीपक परब को. धन्यवाद. बहुत छोटी अभेद्य फळी भेदणार विवेचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा. नगराध्यक्ष चषक 2021 एक रोमहर्षक स्पर्धा, एक सुंदर सामना पाहायला मिळतोय. जवळपास नाणेफेक जिंकली होती बहुधा
सिंधुदुर्ग स्पोर्ट्स संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाला रोखलं. इथे एका कमी धावसंख्येवरती म्हणजेच 6 षटकात जवळपास 60 धावांवरती रोखलंय. 61 धावांवरती रोखलंय आणि 62 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरतोय दोडामार्ग संघ. दोडामार्ग संघ यापूर्वीचा सामना गमावला होता, परंतु त्यानंतर मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेत एक नवीन सुरुवात करण्याच्या हेतून मात्र दोडामार्ग संघ मैदानात पावलं टाकतोय. सलामीची जोडी मैदानात नील रेगे आणि रोहन ही जोडी मैदानात पाहायला मिळते. मागचे प्रसंग विसरून आणि दुसरं आज काहीतरी नवीन चांगलं करावं हे मनात ठेवून मात्र फलंदाजी करावी लागेल दोडामार्ग संघाला. पहिला चेंडू गोलंदाज सुजित याचा, आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका मारावा हा प्रयत्न, चेंडू आणि चेंडूपैकीचा संपर्क बहुधा चुकतोय. परिणामस्वरूप मात्र एक धाव बहुधा सहजरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 65 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवरती एकच धाव निघली जाते. निश्चितच गोलंदाजी मार्कवरती सुजित देवळी नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. त्या गोलंदाजानं यापूर्वीच्या सामन्यात बहारदार सुंदर गोलंदाजी साकारली होती. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे हे पहिला षटक घेऊन गोलंदाज सुजित देवळी हा गोलंदाजी मार्कवरती तर स्ट्राईक एंडवरती 62 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी रोहन कुंभार हा स्ट्राईक एंडवरती फलंदाज, तर नॉन स्ट्राईक एंडवरती नील रेगे ही जोडी मात्र मैदानात सज्ज पाहायला मिळते. एक अचूक टप्पे माफ करा, रोहन बटा नावाचा फलंदाज सज्ज होतोय. रोहन बटा हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती नील रेगे ही जोडी गोलंदाजी मार्कवरती सुजित देवळी पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन सुंदर चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेर घेत चेंडू जातोय. बहुधा शॉर्ट दरम्यान क्षेत्राच्या चेंडूवरती होता त्या ठिकाणी चेंडू जातो. एकच धाव मात्र धावफलकात गणली जाते. प्रत्येक चेंडूवरती आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीनं, तो म्हणजेच सलामीचा फलंदाज आलेला रोहन बटा आणि नील रेगे यांच्याकडून पाहायला मिळतोय. 65 धावांचं आव्हान, या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकात एक मोठी धावसंख्या बनवावी, 1-2 मोठे फटके मारावे, त्यानंतर मात्र गोलंदाजावरती दडपण निर्माण करावं आणि त्यानंतर एक आक्रमक पवित्र घेऊन फलंदाजी करावी हा इरादा मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाचा. याही वेळेस सुंदर चेंडू, पुन्हा एकदा काहीसा थकवा निर्माण करणारा चेंडू पाहायला मिळतोय. नील रेगे हा फलंदाज एका गुडघ्यावरती बसत फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू आणि चेंडूपैकीचा संपर्क चुकतोय आणि हाच चुकलेला संपर्क मात्र चेंडू बहुधा निर्धाव जाण्यास कारणीभूत ठरतोय. तो म्हणजेच 62 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त, 2 धावा धावफलकावरती. गोलंदाज सुजित देवळी एक तेज रफ्तार गोलंदाजी सुंदर बहुधा पाहायला मिळते. पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा सुजित सज्ज. यावेळेस मात्र एक सुंदर फटका पॉइंट क्षेत्ररक्षक चेंडूवरती होता. झेल सुटतोय. पहिल्या प्रयत्नात सुटलेला झेल मात्र प्रतिस्पर्धी संघाला एक धाव मात्र बहाल करण्याचं कारणीभूत ठरतोय. या ठिकाणी जर निश्चितच झेल टिपला असता फलंदाज नील रेगे या फलंदाजाला बाद व्हावं लागलं असतं. नील रेगेची पावलं तंबूच्या दिशेने वळली असती आणि पहिल्या षटकात मात्र सफलतापूर्वक गोलंदाजी करण्याचा मान मिळाला असता गोलंदाज सुजित देवळी याला. झेल सुटतोय. सुटलेल्या झेलाचं रूपांतर एकेरी धावेत, 4 चेंडूंचा खेळ समाप्त, 3 धावा धावफलकावरती. 62 धावांच्या आव्हानाचा प्रतिस्पर्धी संघ पाठलाग करताना अचूक टप्प्याची गोलंदाजीची आवश्यकता. काही वेळेस सुंदर चेंडू, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, एक ब्लॉक होलमध्ये फेकलेला चेंडू, फलंदाज रोहन याला मात्र काहीसा चकवा निर्माण करतोय. चेंडू स्थिरावतोय यष्टीरक्षकच्या हातात आणि बहुधा हा चेंडू निर्धाव जातोय. म्हणजेच या षटकात जवळपास 2 चेंडू हे निर्धाव फेकण्याची किमया मात्र गोलंदाज सुजित देवळी याची गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. आतापर्यंत या षटकात 3 धावा निघतायत. 5 चेंडूंचा खेळा जवळपास समाप्त. गोलंदाज सुजित आपल्या षटकातील उर्वरित चेंडू घेऊन सज्ज. सुंदर चेंडू काहीसा लो फुल टॉस पद्धती चेंडूवरती येतोय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. बहुधा स्वतः संघाचा कर्णधार अक्षय घाटवळ हा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा बहुधा सहजरित्या पूर्ण पाहायला मिळत आहेत. एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे वळतायत. पहिल्या षटकाचा खेळ जवळपास समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती 2 धावा म्हणजे सांघिक धावफलक या 2 धावांनी 5 धावांवरती वळतंय धावसंख्येचं खातं. हे बिना गड्याच्या मोबदल्यात 5 धावा धावफलकावरती. सलामीचं षटक हे संपल्यानंतर डीजे
पहिल्या षटकात सुंदर गोलंदाज सुजित देवळे याची पाहायला मिळाले. या स्पर्धेत या संघात म्हणजेच आदी आर्यन देवळी संघातील सगळ्यात महागडा खेळाडू, ज्या खेळाडूला सगळ्यात जास्त बोली लागले, तो खेळाडू सुजित देवळे पाहायला मिळाला. आदी आर्यन संघाच्या वतीनं सुंदर षटक पाहायला मिळालं. पहिलं षटक कशासाठी आपल्याला कर्णधाराने एवढे महाग बोली लावले ती मात्र सुजित देवळी हा गोलंदाज साध्य करतोय पहिल्या षटकात. दरम्यान दुसऱ्या षटकात गोलंदाज नानांचा पहिला चेंडू, सुंदर फटका पुढे सरसावत एक शफलत फटका खेळायला पाहायला मिळतो. एक अचूक टायमिंग, अचूक फुटवर्क फलंदाज साध्य करतोय बहुधा नीलरेगे नावाचा. आणि प्रत्युत्तरा दाखल मात्र एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. नीलरेगे हा फलंदाज एक युवा फलंदाज, ज्याच्याकडे कसब आहे, चुणूक आहे फलंदाजी करण्याची. सुंदर फलंदाजी याच्याकडून बऱ्याच वेळा लेदर क्रिकेटच्या सामन्यात पाहायला मिळाले. आणि जोच खेळाडू आज मात्र प्रतिनिधित्व करतोय बहुधा सिंधुदुर्ग 11 दोडामार्ग संघाचं या नगराध्यक्ष चषकात. सुंदर फलंदाजी साध्य करण्याच्या हेतूनं नीलरेगे हा नॉन स्ट्राईक एंडवरती तर स्ट्राईक एंडवरती सलामीचा फलंदाज रोहन बटा नावाचा. गोलंदाज नानाचा पुढील चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, एक बराच लांबलचक मोठा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय अक्षय घाटवळ नावाचा. परंतु चेंडू मात्र काऊ कॉर्नर क्षेत्रात काऊ कॉर्नर क्षेत्रात सीमारेषेचं उल्लंघन करतोय. 6 धावांसाठी चेंडू जातोय सीमारेषा पार. एक मोठा फटका फलंदाज रोहनच्या बॅटमधून 62 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सांघिक धावफलक जवळपास नेऊन ठेवतोय तो 12 धावांवरती. डीजे धन्यवाद डीजे. सलामीच्या षटकात फलंदाज सज्ज पुन्हा एकदा रोहन बटा. काही वेळे सुंदर चेंडू, ओव्हरपिच पद्धतीचा मोठा फटका डोळण्याचा प्रयत्न, परंतु एक सन्मानपूर्वक एकच धाव मात्र धावफलकात गणली जाते. एक धावेनिश्चित धावसंख्येचं खातं पुढे सरसवतोय. धावफलक पोहोचतोय 13 धावांवरती. एक सुंदर फलंदाजी पाहायला मिळते फलंदाज रोहन याकडून, कारण एका चेंडूवरती मोठा फटका बसला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सन्मानपूर्वक फटका खेळावा, सांघिक धावफलक काहीसं पुढे न्यावा, हा प्रयत्न मात्र फलंदाज रोहन बटा याचा पाहायला मिळतोय. यावेळेस रिव्हर्सिपचा फटका टोळण्याचा प्रयत्न, स्विचिटचा फटका टोळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज नील याचा बहुधा फटका फसतोय. निर्धाव चेंडूची गणना धावफलकात केली जाते आणि सांघिक धावफलक हा स्थिरावला जातोय केवळ 13 धावांवरती. दुसऱ्या षटक हे प्रगतीपथावर जवळपास 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. दुसऱ्या षटकातील धावफलक 13 धावांवरती. सलामीची जोडी मैदानात असताना आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका नीलच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती. झेल पहिल्या प्रयत्नात सुटला होता, परंतु अंतिम क्षणी मात्र झेल टिपतोय. निश्चितच सर्वेश नाईक हा खेळाडू एक झेल टिपतोय. आणि यावेळेस मात्र दुसऱ्या षटकात नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो कृष्णराज नावाचा. कृष्णराज उर्फ तातू बोर्डेकर हा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती उजव्या हाताचा एक षटकार खेचलेला फलंदाज सज्ज होतोय रोहन बटा नावाचा. उर्वरित चेंडूंचा खेळ घेऊन गोलंदाज नाना आपल्या षटकातील दुसरे षटक हे प्रगतीपथावर. गोलंदाज नाना नावाचा सज्ज होतोय. एक षटकार मात्र बसला, परंतु स्वतःवरचा आत्मविश्वास आणि संयम ठेवतोय. एक गडी मात्र बाद करतोय प्रतिस्पर्धी संघाचा. आणि पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा याही वेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज रोहन याचा चुकतोय. हाच चुकलेला फटका, फसलेला फटका, चेंडू जातो यशस्वीच्या हातात, विसावा घेतोय. बहुधा निर्धाव चेंडूची खेळी ही समाप्त होते. 2 षटकं 12 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात स्थिरावतोय तो जवळपास 13 धावांवरती. पहिल्या षटकाचा विचार करायचा गेला, पहिल्या षटकात सुजित देवळे यांनी पहिलं षटक हाताळलं. त्या षटकात केवळ 5 धावा निघाल्या. 2 चेंडू निर्धाव टाकण्याची किमया ही गोलंदाज
सुजित देवळी याची पाहायला मिळाली आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात जवळपास 2 चेंडू निर्धाव निघाले आणि जवळपास धावा निघाल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा, म्हणजेच 2 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या षटकातील 5 धावा, दुसऱ्या षटकातील 8 धावा, धावसंख्येचं खातं नेऊन ठेवतायत 13 धावांवरती. 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. हा सांघिक धावफलक बहुधा 62 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सिंधुदुर्ग 11 दोडामार्ग संघाच्या 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 49 धावांची आवश्यकता. उर्वरित चेंडूंचा खेळ घेऊन गोलंदाजी मार्गावरती बदल पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजी मार्गावरती आशिष नावाचा सज्ज होतोय. पहिल्या षटकात ज्या प्रकारची गोलंदाजी साध्य केली गोलंदाज सुचित यांनी, दुसऱ्या प्रकारात गडी बाद करणारी गोलंदाजी ज्या प्रकारची नाना यांच्याकडून पाहायला मिळाली त्याच प्रकारची गोलंदाजी मीही साध्य करेन हा मात्र मानस घेऊन गोलंदाजी मार्गावरती नवीन गोलंदाज सज्ज होतोय आशिष नावाचा. एक सुंदर गोलंदाजी करावी, आपल्या संघाच्या विजयात एक मोलाचा वाटा उचलावा, खारीचा वाटा हा निर्माण करावा, त्याच इरादा घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आशिष सज्ज होतोय. सामना करतोय फलंदाज. मोठा फटका स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक मौजूद, त्या ठिकाणी चेंडू जातो. एक सोपा झेल फलंदाजचा टिपला जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात. बहुधा क्षेत्ररक्षक एक सुंदर झेल टिपतोय आणि फलंदाज बहुधा बाद होतोय. तो कृष्णराज नावाचा फलंदाज एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद होत तंबूत परततोय. डीजे ज्या प्रकारची फलंदाजीत कामगिरी झाली त्याच प्रकारची गोलंदाजी ही या मैदानावरती मात्र साध्य करतायत ते गोलंदाज. सुंदर गोलंदाजी, प्रतिस्पर्धी संघाला एका कमी धावसंख्येवरती रोखणारी गोलंदाजी आणि आग ओकणारी गोलंदाजी या मैदानावरती साध्य पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय आशिष नावाचा पुन्हा एकदा स्ट्राईक एंड गोलंदाज म्हणून. यावेळेस मात्र सुंदर चेंडू, तेवढाच ताकदीचा एक बहारदार मोठा फटका. ज्या ठिकाणी यापूर्वीच्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला त्याच ठिकाणी चेंडू यावेळेस मात्र सीमारेषेचं उल्लंघन करतो. एक मोठा फटका. धावा धावफलकावरती एक मात्र चालना मिळते. पुन्हा एकदा नवजीवन बहुधा नवचैतन्य प्राप्त होतंय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खेम्यात. रोहन बटा स्ट्राईक एंडवरती सज्ज. पुन्हा एकदा मोठा फटका टोळण्याचा प्रयत्न. चेंडूचा संपर्क चुकतोय. धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज बहुधा देवीदास याचा, परंतु साथीचा फलंदाज धाव नाकारतोय. निर्धाव चेंडूची गणना धावफलकात केली जाते. एक निर्धाव चेंडू गणल्यानंतर सांघिक धावफलक स्थिरावला जातोय बहुधा 19 धावांवरती. गोलंदाज आशिष नावाचा पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला, त्यानंतर षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, चौथा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेस काहीसा लो फुल टॉस चेंडू, बहुधा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. स्वतः संघाचा कर्णधार अक्षय घाटवळ हा चेंडूवरती येतोय. चेंडू फेकतोय तोपर्यंत मात्र एकच धावफलकात गणली जाते. आधी आर्यन संघाच्या कर्णधाराबद्दल बोलायचं झालं तर अक्षय घाटवळ, सातपटेकर निरवडेच्या मैदानावरती सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फलंदाजीच्या अक्षय घाटवळने केली तोच कर्णधार याही वेळेस मिड विकेट क्षेत्रात पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा आशिष नावाचा. काही वेळेस मोठा फटका टोळण्याचा प्रयत्न फलंदाज देवीदासचा पाहायला मिळतोय. जागोजागी उभं राहत फटका टोळण्याचा प्रयत्न मात्र खराब प्रयत्न बहुधा ठरतोय फलंदाज देवीदास याचा. आवश्यकता होती एक टायमिंग सोबत फटका खेळण्याची आणि या टायमिंगला जोड देण्याची, ती म्हणजे अचूक फुटवर्कची. फुटवर्क बहुधा पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची गणना गोलंदाज पुन्हा एकदा उर्वरित चेंडू घेऊन. यावेळेस लो फुल टॉस चेंडू बॅटवरती येतोय. पुन्हा एकदा मिडविकेट क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. शॉर्ट मिडविकेट क्षेत्रात अक्षय घाटवळ हा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक सुंदर थ्रो पर्यंत करतोय तोपर्यंत धावफलकात बहुधा 2 धावा गणल्या जात आहेत. एकेर धावेचं रूपांतर सहजरित्या 2 धावात षटक बहुधा समाप्त होतोय. 18 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक जवळपास स्थिरावला जातोय.
तो 22 धावांवरती. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 22 धावांची आवश्यकता. 22 धावा धावफलकावरती म्हणजेच येणाऱ्या षटकात म्हणजेच येणाऱ्या 18 चेंडू 3 षटकांच्या खेळात अजूनही 40 धावांची आवश्यकता. काय होतंय, कशा प्रकारे सामना घडतोय, कशा प्रकारे गोलंदाजी करतात की फलंदाज मात्र या 18 चेंडूत 40 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करतायत, हे मायक्रोफोनवरती सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो दीपक परब याला आणि मी सचिन सावंत काही काळ तुमची रजा घेतोय. कबुतराला गरुडाचे पंखही लावता येतील, परंतु गगन भरारीचं वेड हे मात्र रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ ही दत्तक घेता येत नाही. 18 चेंडूत कुठचा फलंदाज गगन भरारी घेतोय, मोठे फटके खेळतोय, सांघिक धावफलक जवळपास 62 धावांच्या आसपास नेऊन ठेवतोय, हे मात्र येणाऱ्या काळात स्पष्ट होतोय. वळूया दीपक परबकडे. हेलो, धन्यवाद सचिन। फिर से एक बार तमाम दर्शक की खिदमत में दीपक परब का प्यार भरा नमस्कार। ले चलते हैं मैदान के बीच में आज के दिन का दोस्तों तीसरा मुकाबला मैदान के बीच में जारी। पहले बल्लेबाजी करते वक्त आदि आर्यन देवली की टीम ने रन बनाए हैं 61 और 62 रनों का पीछा करना है बिल्कुल सिंदुर्ग 11 दोड़ा मार्ग की टीम को। ऐसी हालत में दोस्तों बिल्कुल 2 विकेटों का नुकसान हो चुका है। रन संख्या कुल मिला के 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 22 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर, 18 गेंदों के ऊपर जीतने के लिए और 40 रनों की आवश्यकता। रोहन बटा और दूसरी छोर की ओर से बल्लेबाजी के दायित्व देने के लिए देवीदास कुबल, यह बल्लेबाज मैदान के बीच में बल्लेबाजी का दायित्व दिया कर रहे इस महत्वपूर्ण मुकाबले के दरमियान। पहले मुकाबले में दोस्तों बिल्कुल हार का सामना करना पड़ा सर्वेश गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। मैन फॉर्म नीरवड़े, पहली गेंद लोअर फुल टॉस लेन की, जी हाँ बिल्कुल डीप लॉन्ग ऑफ क्षेत्र में अक्षय घाटवाल तेजी के साथ गेंद के ऊपर पहली प्रयास में गेंद को पकड़ने में सक्षमता दिखाई, वहां पर 1 रन रोकने में असफल रहे। 1 रन की सहायता से टोटल में तब्दीली होती हुई 23 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर चौथे ओवर के आगाज में। या बिल्कुल अब मात्र आक्रामक रवैया अपनाना पड़ेगा बल्लेबाजों को। बिल्कुल रोहन बटा जिस ढांचे की बल्लेबाजी किया कर रहे हैं 1 छक्के के साथ, इसमें 2 छक्के के साथ मैदान के बीच में उसे प्रकार की आक्रामकता भरी बल्लेबाजी करना बेहद जरूरी है। उसके बाद दोस्तों दाजिद दुरत का आना है बाकी सामने वाली चोट के ऊपर। बिल्कुल बैक टू द बॉलर खेलना हुआ स्ट्रोक सीधा कैमरा के सामने। बिल्कुल 2 खिलाड़ी गेंद के ऊपर, अक्षय घाटवाल और सुजीत देवलिया, ये दोनों खिलाड़ी गेंद के ऊपर आते हुए लाजवाब थ्रो देखने को मिला। 2 रन रोकने में असफल रहे दोनों खिलाड़ी और इस 2 रन की सहायता से टोटल में अब मात्र तब्दीली होती हुई रन संख्या 25 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। अगली गेंद सर्वेश की शॉर्ट पिचलिंग की गेंद, बड़ा स्ट्रोक, बिल्कुल गेंद सीवर के नजदीक, 1 बाउंस सीवर के नजदीक फील्ड किया जाए तब तक 1 रन आसानी के साथ पूरा हो चुका है जरूर। दूसरे की होगी वहां और गुड रनिंग बिटवीन द विकेट्स के बलबूते के ऊपर दोनों खिलाड़ियों ने भागते हुए दोस्तों आसानी के साथ 2 रन मुकम्मल किए और इस 2 रन की सहायता से फिर से एक बार तब्दीली होती हुई टोटल में 27 के ऊपर रन संख्या देखने को मिलती हुई। देर से आए दर्शकों की जानकारी के लिए फिर से एक बार कहना चाहूंगा, नगराज दीक्षित चषक 2021 की प्रतियोगिता लाजवाब गेंद टिप्पणी के बाद थोड़ी सी बार की तरफ चली गई। गेंद और बल्ले का दोस्तों संपर्क नहीं हो सका। गेंद समय सीधी विकेट कीपर की दास्तानों में रन लेने की तमाम संभावना को समाप्त किया और बैकअप बिल्कुल सर्वेश के पास। लाजवाब गेंदबाजी का दावित्व सुबह के मुकाबले से इस सर्वेश नाइक नाम के गेंदबाज का दिखाई देता हुआ। पिछले मुकाबले में दोस्तों मैन ऑफ द मैच का हकदार रहा है ये गेंदबाज। बिल्कुल रनआउट का मौका लेग बिफोर की अपील की थी, अंपायर जी ने नाकारा। बिल्कुल लगातार 2 गेंदें डॉट निकल गई। रन संख्या 27 रन कुल मिला के 5 गेंदों का खेल पूरा होने के बाद जिस ढांचे की बल्लेबाजी होनी चाहिए उस ढांचे की बल्लेबाजी हो नहीं रही है। उसके बाद बिल्कुल देवीदास स्ट्राइक एंड के ऊपर, बड़ा स्ट्रोक, जी बिल्कुल इस बार गेंद और बल्ले का बीचों बीच संपर्क, गेंद सीमा के नजदीक, लाजवाब फील्डिंग का एफर्ट अक्षय घाटवाल की ओर से देखने को मिलता हुआ। विकेट का पतन, बिल्कुल पारी समाप्त हुई देवीदास कुबल की तीसरे विकेट के रूप में।
होने वाला मुकाबला अवधूत स्पोर्ट्स कनकौली बनाम वीर स्पोर्ट्स वेंगुर्ला। दोनों टीमों के कप्तानों को विनंती करना चाहूंगा, टॉस के लिए कमेंट्री कक्ष के सामने आ जाइएगा। दोस्तों आखिरी गेंद के ऊपर एक महत्वपूर्ण विकेट, गेंदबाज सर्वेश नाइक की गेंदबाजी के ऊपर लाजवाब गेंदबाजी का दावित्व चौथे ओवर में देखने को मिला। नए बल्लेबाज की हैसियत से दाजी धूरत मैदान के बीच में कई प्रतियोगिता में मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज का खिताब हासिल करने वाला एक खिलाड़ी दोस्तों मैदान के बीच में दावित्व देने के लिए सिंधुदुर्ग 11 दोड़ा मार्ग टीम का 12 गेंदों के ऊपर जीतने के लिए रन चाहिए अब मात्र 35। 12 गेंदे, जीत का फासला 35 रन दूर। एक बड़ा ओवर आना बेहद जरूरी गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। फुल टॉस, गेंद जी बिल्कुल शायद बल्ले का कोना और अंपायर जी की उंगली उठी और विकेट का पतन। 5वें ओवर के आगाज में बल्लेबाज प्रहारचे पत्रकार सन्माननीय सचिन रेडकर तसेच राजाराम धुरी यांचं आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीनं त्यांचं खूप खूप स्वागत। 5वें ओवर के आगाज में दोस्तों पहली गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश में बल्लेबाज रोहन भट्टा को मैदान के बाहर जाना पड़ा कटआउट के रूप में। गेंदबाज सुजीत लाजवाब गेंदबाजी का दावित्व अपनी टीम के लिए दिखाई देता हुआ आदि आर्यन स्पोर्ट देवली की टीम की ओर से प्रतिनिधित्व दिया कर रहा है इस प्रतियोगिता में। 11 गेंदे 35 रन, बल्लेबाज की हैसियत से वैभव। बड़ा स्ट्रोक, गेंद और बल्ले का सही संपर्क, लेकिन जितनी दूरी तय करना चाहिए थी उतनी दूरी तय कर नहीं सकी। पहले प्रयास में नाना राय की ओर से गलती, उसके बाद सर्वेश का बैकअप से टिक निकला और लगातार दूसरी गेंद के ऊपर सफलता प्राप्त हुई गेंदबाज सुजीत को। बाहर 6 रन के लिए। दोस्तों छक्के की सहायता से 33 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। जी हाँ बिल्कुल लाजवाब गेंद, गति परिवर्तन, द चेंज ऑफ पेस जिसे माना जाता है। स्लोअर वन गेंद की 5वीं गेंद बिल्कुल ओवर की समाप्ति दोस्तों कुल मिला के वीर स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला जातोय। अंतिम षटक मित्रांनो कार्यरत सर्वेश नाइक ये गेंदबाज यहाँ पर गेंदबाजी के मोर्चे के ऊपर फिर से एक बार मौका बनता हुआ और एक विकेट होने की संभावना बिल्कुल दोनों खिलाड़ियों के बीच में जाकर गेंद गिरी। अक्षय घाटवल का बैकअप सेटिंग निकला। कुल मिला के पहली गेंद के ऊपर 2 रन मिले और उस 2 रन की सहायता से अब मात्र टोटल में तब्दीली 36 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाजी किया करने के लिए
संदेश नाम का बल्लेबाज। नौ स्ट्राइक एंड के ऊपर शायद रोहन कुंभार, यह बल्लेबाजों की जोड़ी मैदान के बीच में दिखाई देती हुई। लेग साइड की तरफ एक अच्छा स्ट्रोक का खिलाड़ी वहां पर तैनात, मिड विकेट बाउंड्री लाइन के नजदीक से तेजी के साथ गेंद के ऊपर है। पहले प्रयास में गेंद को उठाया, बैकअप जब तक गेंदबाज के पास किया जाए तब तक आसानी के साथ दोस्तों 1 रन मुकम्मल हुआ और इस 1 रन की सहायता से टोटल में अब तब्दीली होती हुई 37 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। लाजवाब स्ट्रोक रोहन कुंभार के बल्ले से निकला, फंसा हुआ स्ट्रोक, गेंद के नीचे खिलाड़ी तैनात और एक विकेट का पतन। विकेट नंबर बिल्कुल है दोस्तों। पर आदि आर्यन देवरी की टीम की ओर से साबित। सर्वेश इस मुकाबले में अपने नाम ये दूसरा विकेट प्राप्त करता हुआ। लाजवाब गेंदबाजी, इस बार फिर से एक बार बड़ा स्ट्रोक के लिए कोशिश कोना लिया और एक विकेट सर्वेश के नाम। बल्लेबाज नंबर 8 मैदान से बाहर। लाजवाब गेंदबाजी, क्या कह रहे हैं इस गेंदबाजी के आदि आर्यन देवरी टीम की ओर से प्रयत्न लेने वाले दोनों गेंदबाज। एक छोर के ऊपर से सुजीत तो दूसरी छोर के ऊपर से सर्वेश लाइक की कातिलाना गेंदबाजी दोस्तों साबित हुआ कर रही है। वक्कर के चेहरे के ऊपर थोड़ी सी मुस्कुराहट दिखाई देती हुई। पूरा हो चुका है, अब मात्र 2 गेंदों का खेल बाकी। फंसी हुई नैया बिल्कुल पार लगाने की कोशिश की थी जरूर बल्लेबाजों ने, लेकिन गेंदबाजी का सावट भरी सावर नए बल्लेबाज की हैसियत से लाजवाब स्ट्रोक, लेदर बॉल क्रिकेट की याद दिलाने वाला बिल्कुल कारपेट के जरिए खेला हुआ स्ट्रोक। 1 रन मुकम्मल हुआ काफी देर के बाद और इस 1 रन की सहायता से टोटल में बदला होता हुआ 38 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। कुल मिला के दोस्तों ओवर की आखिरी गेंद सर्वेश नाइक की गेंदबाजी के ऊपर। जी हाँ बिल्कुल, इस बार लाजवाब स्ट्रोक और एक विकेट होने की संभावना। अक्षय घाटवाल इस टीम का सेकंड, इस मुकाबले का ये चौथा विकेट बिल्कुल सर्वेश नाइक के नाम।